नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमी आणि बरच काही मधली सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। आर्यन खानची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। एसआयटी प्रमुख संजय सिंग यांच्याकडून चौकशी सुरू असून गेल्या 3 तासांपासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळतेय। नवी मुंबईतल्या तळोजा जेलमध्ये ही चौकशी सुरू असल्याचं समजतंय। ड्रग्स प्रकरणाबाबत आर्यन खानची एसआयटी प्रमुख संजय सिंग यांच्याकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळतेय। गेल्या 3 तासांपासून आर्यनची चौकशी सुरू असल्याचं समजतंय। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, गेल्या 3 तासांपासून आर्यन खानची चौकशी सुरू असल्याचं समजतंय, काय अपडेट्स? अजिंक्य, साधारणपणे 3 तास झालेत। जो आर्यन खान जो आहे तो आरएफ म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्सच्या या ऑफिसर मेसच्या इथं त्याचं एक कार्यालय आहे एनसीबीचं। त्या कार्यालयामध्ये त्याची चौकशी सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस प्रभाकर साहिल त्यानंतर नवाब मलिक असतील मंत्री यांनी आरोप केले होते एनसीबीवरती की कशा पद्धतीनं हा सगळा हे सगळं प्रकरण जे आहे हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे। ह्याच्यामध्ये आर्यन खान असेल किंवा इतर जे आरोपी आहेत त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 25 कोटी रुपये चा व्यवहार झाला होता। त्यातले 50 लाख रुपये जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। हे सगळे आरोप जे आहेत ते सगळे आरोप झाल्यानंतर एनसीबीनं एक विशेष एसआयटी स्थापन केली होती, ज्याच्यामध्ये दिल्लीतले ज्ञानेश्वर सिंग जे आहेत डीडीजी आहेत एनसीबीचे, त्यांच्या नेतृत्वाखाली ही एक समिती स्थापन केली होती। बँड्रा सीआरपीएफ कॅम्प आहे, त्या कॅम्पजवळ सगळ्यांची चौकशी सुरू आहे। मात्र आता असं कळतंय की आर्यन खान याने स्वतःहून एक माहिती सांगितली होती। त्याच पद्धतीनं त्याने एनसीबीला विनंती केली होती की माझी चौकशी जी आहे ती बँड्रा सीआरपीएफ इथं न होता अशा ठिकाणी घ्यावे ज्या ठिकाणी मीडियाचा गराडा कमी असेल, याचबरोबरीनं गर्दी कमी असेल, जेणेकरून मला चौकशीला सुखरूपपणे येता येईल अशी विनंती त्याने केली होती। आणि त्या विनंतीवर एनसीबीनं आरएफचे जे आता माझ्या मागे जे तुम्ही पाहताय हे ऑफिसर मेस आहे आरएफचं, इथं त्याची चौकशी सुरू आहे। 3 तास झाली चौकशी सुरू आहे। या चौकशीमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कशा पद्धतीनं ज्यावेळी आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं क्रूज टर्मिनलवरती त्यावेळीची नेमकी परिस्थिती काय होती, तिथं त्याला एनसीबीचे अधिकारी आले तेव्हा ते नेमके काय म्हटले, त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली का, आर्यन खानला ज्यावेळेस त्यांनी ताब्यात घेतलं त्यावेळी कुठलं कारण देऊन त्याला ताब्यात घेतलं, पंचनामा झाला त्यावेळी आर्यन खान समोर होता का, पंच जे आहेत त्या बाबतीमधले अनेक मुद्दे असतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे केपी गोसावी म्हणजेच किरण गोसावी हा नेमकं त्याच्याशी काय बोलत होता, त्याने त्याला काय संपर्क केला होता, पैसे मागितले होते का, किंवा तुझ्या वडिलांकडून काही पैसे माग अशा पद्धतीचं काय संभाषण झालं होतं का। या सर्व गोष्टी ज्या त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्हेरीफाय केल्या जातील। कारण का या प्रकरणामध्ये 2च व्यक्ती अशा आहेत की ज्या 2 व्यक्तींची साक्ष जी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे, ते म्हणजे आर्यन खान आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची म्हणजे पूजा ददलानी। का ही शाहरुख खानची मॅनेजर आहे। कारण का प्रभाकर साहिल असेल, सॅम डिसूजा असेल, त्यानंतर किरण गोसावी असेल, या सगळ्यांनी सांगितलं की हिच्याशी बोलणं सुरू होतं, पैसे देखील घेण्यात आले, जवळपास 30 ते 38 लाख रुपये घेतले देखील गेले। वरळी आणि लोअर परेल या भागामध्ये ते पैसे घेतले गेले। नंतर काही टप्प्याने 5 लाख अशी एकूण 50 लाख रुपयांची रक्कम जी आहे ती घेतली गेली होती, पण नंतर काही कारणास्तव रक्कम परत देण्यात आली असं देखील आता म्हटलं जातंय। पण या प्रकरणामध्ये नेमकं केपी गोसावी असेल, सॅम डिसूजा असेल किंवा प्रभाकर साहिल असेल यांनी कशा पद्धतीनं ददलानीकडे कोणत्या मार्गाने किंवा काय सांगून नेमके पैसे मागितले होते आणि ते पैसे देताना ते स्वतः एनसीबीचे अधिकारी आहेत असं सांगण्यात आलं होतं, असं आता तपासात पुढे येत आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं ही चौकशी जी आहे ते पुढे जाईल याच्यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार जो आहे तो आर्यन खान आणि पूजा ददलानी हे दोघं आहेत आणि या दोघांच्यामुळेच ही नेमकी चौकशी जी आहे ती कुठपर्यंत पोहोचू शकेल किंवा चौकशी कशा शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचेल अशी आशा एनसीबीला आहे। आणि त्याच्यामुळेच आज आर्यन खानला या आरएफ ऑफिसर मेसमध्ये चौकशी केली जाते। बिलकुल अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। ही चौकशी नेमकी आणखी किती वेळ चालेल याबद्दलची देखील माहिती अजून समोर यायची आहे। मात्र या चौकशीच्या माध्यमातून काही नवे खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढच्या काही बातम्यांकडे आता आपण वळूया। कंगना रनावत आणि वाद हे आता समीकरण बनलेलं आहे। कंगनाची वक्तव्य वाद निर्माण करत असतात, तिची मुक्ताफळं हा सर्वांच्या चर्चेचा विषय होतो। तिच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होतात हे काही नवीन नाही। तिनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर पुन्हा उलटसुलट चर्चाही होत असतात।
1947 मध्ये जे मिळालं ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं असल्याचं वक्तव्य कंगनानं एका मुलाखतीमध्ये केलेलं होतं आणि त्यानंतर आता वादाला पुन्हा एकदा ठिणगी पडलेली आहे। राजकीय नेत्यांपासून सोशल मीडियावर कंगनाला आता टीकेला सामोरं जावं लागतंय। यापूर्वी सुद्धा कंगना विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा वाद रंगलेला होता। हा वाद बराच गाजलाही होता, मात्र स्वातंत्र्याच्या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांनी सुद्धा कंगनाला आता टार्गेट केलंय। नेमकं कंगना काय म्हणाली होती पाहूया। Blood will flow, but it should not be Hindustani blood. They knew it, and they paid a price. Of course, वो आजादी नहीं थी, वो भीख थी, और जो आजादी मिली है वो 2014 में मिली है। कंगनाच्या वक्तव्यामुळे देशभरातनं टीकेची झोड उठली आहे। कंगनाला 2 दिवसांपूर्वीच मिळालेला पद्मश्री पुरस्कार होता। हा पुरस्कार आता मागे घेण्यात यावा अशी मागणी देशभरातल्या नेत्यांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। अशीच काहीशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुद्धा दिलेली आहे। अनेक स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान म्हणून एक ताम्रपट मिळालेला आहे त्या काळामध्ये की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला। मग हे ताम्रपट का भिकाऱ्यांना दिले? भारतीय जनता पक्षाला याच्यावरती भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि ही देशाची मागणी आहे। मी तुम्हाला सांगतो की कंगना बेनला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत ते सगळे परत घेतले पाहिजे। कंगना राणावत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ते बोलताय की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती। खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे। आज काही अभिनेत्री मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहतायत। आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा कंगना रनौतवर टीका केली आहे। कंगनानं मांडलेली ही भूमिका लाजिरवाणी असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावलेला आहे। फक्त 5 त्यांचे मित्रांना मोठं करणे, देश आर्थिक अपंग करण्याचा जो प्लॅन केला जात असेल तर याला देशाची लोक सहन करणार नाही आणि म्हणून ज्यांच्या तोंडातून हे वक्तव्य ते करायला निघालेत, खरं तर हे वक्तव्य त्यांच्याकडून आलेलं वक्तव्य आहे आणि नसेल तर तातडीनं त्यांचं ते पद्मभूषण त्यांनी वापस करून घेतलं पाहिजे। कडक कारवाई केली पाहिजे आणि कडक कारवाई केली नाही भाजपने, केंद्रातल्या सरकारने, तर समजून जायचं की भाजपचाच छुपा पाठिंबा जे कालच्या वक्तव्य करणाऱ्या, लाजिरवाणी वक्तव्य करणाऱ्या यांच्या मागे भाजप आहे हे सिद्ध होणार। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। त्रिपुरातल्या एका घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उमटल्याचं दिसतंय। त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ मालेगावमध्ये काही मुस्लिम संघटनांनी बंदची हाक दिली होती। मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला होता। मात्र मालेगाव, नांदेड आणि अमरावतीमध्ये या बंदला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। काही तरुणांनी बंदच्या काळात दगडफेकही केली, तर नांदेडच्या देगलूर भागात पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली। अमरावतीमध्ये मुस्लिम समाजानं मोर्चा काढला होता। या मोर्चाला हिंसक वळण लागलं, तर दुकानांचीही तोडफोड झाली। त्याचबरोबर भिवंडी शहरात त्रिपुरा घटनेचा निषेध करण्यात आला आणि कडकडीत बंदही पाळण्यात आला। त्रिपुरा घटनेचे मालेगावात पडसाद उमटल्याचं दिसलं। मालेगावमध्ये बंदला गालबोट लागलेलं होतं। बंद दरम्यान तरुणांनी दगडफेक केली। या तरुणांना पांगवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला। सध्या परिस्थिती नियंत्रणात जरी असली तरी तणाव अजूनही कायम असल्याचं समजतंय। त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आलेली होती, मात्र या बंदला गालबोट लागलं, हिंसक वळण मिळालं। काही तरुणांकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। सध्याची परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी तणाव मात्र अजूनही काहीसा कायम असल्याचं समजतंय।
या सगळ्याची प्रशासनानं अतिशय गांभीर्यानं दखल घेत तातडीनं कारवाई केली। आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये त्रिपुरा घटनेचे मालेगावात पडसाद उमटल्याचं दिसलं। मालेगावमध्ये बंदला गालबोट देखील लागलेलं होतं। या बंद दरम्यान तरुणांची दगडफेक झाल्याचंही दिसलं। या तरुणांना पांगवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागला। सध्या परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी तणाव मात्र काहीसा कायम असल्याचंच दिसतंय। त्रिपुरा घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटतायत, मात्र न्यूज 18 लोकमत आपल्या सर्वांना आवाहन करतंय, महाराष्ट्राचा धार्मिक सलोखा बिघडवू नका। महाराष्ट्राला सर्व धर्म समभावाची परंपरा आहे, महाराष्ट्राची बदनामी होईल असं वागू नये, आपल्याच बांधवांवर दगडफेक करू नका, पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही हे आवाहन करू इच्छितो आहोत। महाराष्ट्राचा धार्मिक सलोखा बिघडेल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू नये असं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। पुढची महत्त्वाची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची बातमी। अन्न नागरी पुरवठा विभागानं महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। राज्य सरकारनं एक धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे। काळ्या बाजारातल्या डिझेलवर आता कारवाईचे आदेश दिले गेलेले आहेत। राज्य सरकारनं हे आदेश जारी केलेले आहेत, त्यामुळे आता बोगस डिझेल विकणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। पेट्रोलियम पदार्थांवर आता सरकारी नियंत्रण असणार आहे। आताची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। बोगस बायोडिझेलच्या विरोधात सरकारनं आता एक खूप महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललेलं आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा जबरदस्त मोठा इम्पॅक्ट झाल्याचं आपण पाहतो आहोत। राज्य सरकारनं या संदर्भातला धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे। अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं या संदर्भातला निर्णय घेतल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात थेट आपण जाणार आहोत। माझे सहकारी विलास बडे आपल्या सोबत आहेत। विलास, आपण सातत्यानं पाठपुरावा या सगळ्या बातमीचा करत होतो। या सगळ्या बोगस बायोडिझेल विकणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं। या सगळ्याला आता यश मिळताना दिसतंय। विलास, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, आणि इम्पॅक्ट म्हणजे नेमका काय हे आज आपण अगदी छाती ठोकपणे महाराष्ट्राला सांगू शकतो। महाराष्ट्रातला हजारो कोटींचा बोगस बायोडिझेलच्या माध्यमातून जो कर चुकत होता, जो घोटाळा होत होता, तो घोटाळा न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्राच्या समोर आणला। स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आपण ते समोर आणलं। पण खरं कौतुक हे राज्य सरकारचं आता करावं लागेल, कारण न्यूज 18 लोकमतच्या या स्टिंग ऑपरेशनच्या नंतर दिवाळीच्या सुट्ट्या असताना सुद्धा आणि अगदी 8 दिवसाच्या आत राज्य सरकारनं हा GR जारी केलेला आहे। हा GR काय हा मी तुम्हाला समजून सांगतो। आत्ताच काही वेळापूर्वी हा राज्य सरकारनं GR काढलेला आहे। आपण न्यूज 18 लोकमतच्या त्या स्टिंग ऑपरेशन मधून सांगितलेलं होतं की जे डिझेल राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून जे विकलं जातं ते डिझेल न देता ते महागलं, म्हणून फर्नेस ऑइल असेल, इंडस्ट्रियल ऑइल असेल, ते जे सबस्टिट्यूट होते डिझेलला ते विकले जात होते, कारण त्याच्यावरचा कर खूप कमी होता आणि त्यामुळे त्याची साठवणूक, कारण ते नियंत्रण मुक्त आहे, त्यामुळे त्याची साठवणूक असेल, त्याची विक्री असेल, या सगळ्याचा मोठा घोटाळा होत होता। इंडस्ट्रियल ऑइल म्हणून ते मागवायचं दुसऱ्या देशातून आणि ते गाड्यांमध्ये, जे की इलिगल होतं, गाड्यांमध्ये वापरायचं आणि सरकारला त्याचा मोठा तोटा होत होता। पण आता या GRच्या नुसार जी कारवाई करायला सुद्धा अडचण येत होती, अधिकाऱ्यांना ती अडचण दूर झालेली आहे। राज्य सरकारनं आपली स्पष्टपणे भूमिका या GR मधून सांगितलेली आहे। जी बोगस बायोडिझेलच्या माध्यमातून जे रॅकेट राज्यभर सुरू होतं, कुठेतरी कायद्यातल्या लूपहोल्सचा ते आधार घेत होते, तो आधार सुद्धा त्यांचा संपलेला आहे। यापुढे आता हा GR म्हणजे कायदा आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे सबस्टिट्यूट जे प्रोडक्ट्स आहेत, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, ते डिझेल म्हणून जे वापरतील, जे काळा बाजार करतील, त्यांची आता खैर नाहीये, कारण त्यांच्यावर कारवाई करण्याचे हे सरकारी आदेश आता समोर आलेले आहेत। त्यामुळे आता इथून पुढे फर्नेस ऑइल पासून ते इंडस्ट्रियल ऑइल
हे डिझेल म्हणून वापरण्याची परवानगी या आधीही नव्हती, पण आता मात्र जे कोणी असं करेल त्यांच्यावरती थेट कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। राज्य सरकारनं आपली स्पष्टपणे कायदेशीर भूमिका सुद्धा या ऑर्डरच्या माध्यमातून काढलेली आहे। खरं तर राज्यभर कारवाई होत होती अजिंक्य आतापर्यंत, की या अड्ड्यावर छापा, त्या अड्ड्यावर, एकट्या नाशिकमध्ये 26 ठिकाणी छापे टाकले, म्हणजे 26 अड्डे सुरू होते। पोलिसांची ही कारवाई, पुरवठा विभागाची ही कारवाई सुरू होती, पण राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय यामध्ये घेणं गरजेचं होतं आणि राज्य सरकारचं कौतुक करायला हवं। जसं आपण राज्य सरकारला एखाद्या विषयाच्या संदर्भात सातत्यानं त्यांच्यावर बोट ठेवत असतो, आज मात्र राज्य सरकारचं कौतुक करायला हवं। बिलकुल विलास, फोनवरून विजय वाघमारे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घ्या। विलास, प्रश्न विचार। नक्कीच विजय सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये आणि धन्यवाद तुमचे, कारण तुम्ही, मला माहिती आहे दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा तुम्ही घेतलेल्या नाहीयेत। आज ही ऑर्डर काढण्यासाठी तुम्ही किती अभ्यास केलेला आहे हेही मला माहिती आहे। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं जशी तुमच्यावर टीका केली आम्ही हे सगळं राज्यात सुरू असतंय तेव्हा, आज तुमचं कौतुक सुद्धा करतोय। काय सांगाल या निर्णयाच्या नंतर, काय बदल होणार आहे? जसं आपण आता सांगितलं सगळ्यांना की मोठ्या प्रमाणामध्ये ही गैरकायदा अंमलबजावणी होत होती आणि त्याच्यामध्ये आपल्या नियमाच्या अनुषंगाने काम होत नव्हतं। पण आपण बघितलं असेल मागे माननीय मंत्री महोदयांनी पण याच्याबद्दल सांगितलं होतं की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कडक कारवाई करायची आहे आणि पुरवठा विभाग असो किंवा पोलीस मंडळी असो आणि रेव्हेन्यूची मंडळी असो, कलेक्टर ऑफिस असो, सगळ्यांनी कडक कारवाई केली होती। पण कुठेतरी मला वाटतं कायद्याच्या ज्या चौकटी आहेत त्या सगळ्यांना एकत्रितरित्या माहिती नव्हत्या की काय आपण करू शकतो। तर आमचा प्रयत्न ह्या GRच्या मार्फत हाच होता की ह्या सगळ्या कायद्याच्या चौकटी एकत्रितरित्या आणायच्या आणि आपली सगळी जी मंडळी आहे ना त्याचं कोऑर्डिनेशन फार महत्वाचं असतं। म्हणजे पोलिसांनी काही कारवाई केली तर त्यांनी पुढे काय करावं हे त्यांना प्रश्न पडतो आणि मग ही मंडळी त्याच्यामधनं निसटून जातात कायद्याचा काहीतरी आधार घेऊन। तर मला वाटतं आपण सगळ्यांनी ही जी कारवाई केली, आपण जी काही आम्ही त्याला टीका नाही म्हणणार, पण एक कन्स्ट्रक्टिव्ह आपल्याकडचा जो फीडबॅक होता त्याच्यामुळे पण फार महत्वाचा हा प्रश्न होता आणि तो एक ऐरणीवर आणला आपण तो प्रश्न आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की ती कारवाई करणं फार गरजेचं होतं आणि दिस विल गो अ लॉंग वे। याच्यामुळे मला वाटतं फार क्लिअर डायरेक्शन्स मिळतील सगळ्यांना आणि ही जी काही मंडळी आहे जी काय म्हणतात त्याला बरोबर आहे, या माफियांना तर चाप निश्चितपणे बसणार आहे। पण सर, आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्यातले महसूलचे अधिकारी, पुरवठा अधिकारी आणि पोलीस हे सगळं जर बघत असतील, खरं तर तुमचे आदेश त्यांच्यापर्यंत जाणारच आहेत, पण आतापर्यंत असा अनुभव येत होता सर की आम्ही ती कारवाई का करायची? पोलिसांचं असं म्हणणं होतं ते तर पुरवठाच्या अंतर्गत येतं, पुरवठावाल्यांचं असं म्हणणं असायचं की तो तर पोलिसांचा प्रश्न आहे। हे जे कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन आता या सरकारी आदेशाच्या नंतर दूर होणार आहे, या GRच्या नंतर दूर होणार आहे? हो, बिलकुल। आपण जर बघितलं असेल तर GR मध्ये आम्ही म्हटलेलंच आहे की हे सगळे जे निर्णय आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल ऑर्डर्स आहेत, पेट्रोलियम रिलेटेड कंट्रोल ऑर्डर असो किंवा हाय स्पीड डिझेल रिलेटेड कंट्रोल ऑर्डर्स असो, प्रत्येकामध्ये त्यांनी नियम दाखवलेले आहेत। पण प्रत्येकालाच अशी दुविधा होती की आपण कुठपर्यंत कारवाई करायची आणि कशा प्रकारे कारवाई करायची आणि त्यामध्ये दोन प्रकार असतात, एक कारवाई करणं आणि त्याच्याप्रमाणे जी एक प्रोसेस दिलेली ती प्रोसेस फॉलो करणं। सॅम्पल कसे घ्यायचे, कशा प्रकारे आपण सीज करायचं, ह्या ज्या बाबी जर आपण पाहिला नाही तर कुठेतरी कायद्याची पळवाट ह्या मंडळींना सापडते, टेक्निकल मुद्द्यामध्ये पण ही मंडळी निसटू शकतात। तो मुद्दा लक्षात घेता आम्ही हे सगळे मुद्दे एकत्रित आणलेत आणि लवकरच माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पण एक मीटिंग होणार आहे ज्याच्यामध्ये हे कोऑर्डिनेशन आम्हाला साधायचं आहे आणि एक इफेक्टिव्हली आपल्या पूर्ण राज्याचा जो एक रेव्हेन्यू आहे त्याचा लॉस होतोय मोठ्या प्रमाणामध्ये, त्याला आपल्याला कुठेतरी मग चाप बसवायचा आहे। सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, आम्ही स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून 2 पेट्रोल पंप, बोगस पेट्रोल पंप, जे बोगस बायोडिझेल पंप, खरं तर पेट्रोल पंप म्हणालो, माफ करा, बोगस बायोडिझेल पंप उघडकीस आणलेले होते। अशी मोठी चेन महाराष्ट्रामध्ये या कंपन्यांनी उभारलेली आहे जिथं की इंडस्ट्रियल ऑइल विकलं जात होतं। आता त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार आहे या कायद्यानुसार? हा जो कायदा आहे याच्यामध्ये कारवाई एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट प्रमाणे करायची किंवा त्याला दुसरा काय म्हणतात इलिगल किंवा अनऑथराइज स्टोरेज प्रमाणे करायची, त्याचे जे अधिकार आहेत ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला आहेत आणि त्याच्याप्रमाणे
केस टू केस बेसिसवर त्याचे अधिकाराचं ते अंमलबजावणी करतील. आय कॅनॉट से की ह्या पर्टिक्युलर कायद्याप्रमाणेच होईल. पण मुख्य जो मुद्दा होता की कारवाई कशा प्रकारे करायची आणि ती जी दुविधा होती किंवा एक प्रकारचं साशंकता होती लोकांच्या मनामध्ये, ती आम्ही याच्यामधून दूर करायचा प्रयत्न केलाय. एकदा काय क्लॅरिटी आली ना तर देन इट बिकम्स व्हेरी इझी. आणि जेव्हा मंडळींना कळतं की आता आपल्याकडे पळवाट नाही, तर त्यामुळे मग हा जो व्यवहार असतो तो मला वाटतं त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होईल. नक्की सर. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर देखील याच महत्त्वाच्या बातमीवर आपण असणार आहोत. आताची ही सर्वात मोठी बातमी आहे. न्यूज 18 लोकमतचा हा इम्पॅक्ट आहे. ब्रेक घेऊया, आपण लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.